ही घे, साडी आहे तुझ्यासाठी. याची काही गरज नाही खरंच. अगं गरज कशी नाही पोरी. अगं तुझ्या लग्नात आम्ही तुझी काहीच हौस करू शकलो नाही. घे. आम्ही खूप अन्याय केलं ग तुझ्यावर. माझ्या मुलाच्या वतीने मी तुझी माफी मागते. अगं राग आला की त्याचा स्वतःवर ताबाच राहत नाही ग. मला माहित आहे तुमचं लग्न ठरवून झालेलं नाहीये आणि विराजसमुळे तू खूप दुखावले गेलीये. पण राधा, आता तुमचं लग्न झालंय. लग्न हे फार पवित्र बंधन आहे ग. या गाठी आपल्या हातात नसतात ग, तो जुळवत असतो. त्यानं तुम्हाला एक केले, आता तुम्ही हे नातं जपा. फुलवा, एकमेकांना समजून घ्या, वेळ द्या. अगं नातं जितकं समृद्ध करता येईल ना तितकं करा. दिवसभर तर माणसांमध्ये वेळ जाईल, पण रात्री तरी एकमेकांशी बोला. नाही, तू यांच्यापासून लपून राहशील का? म्हणजे विराजसोबत राहिलीस तरी लपून. मी विराजस बरोबर एका खोलीत नाही राहू शकत. इथले नोकर जिथे राहतात त्यातल्याच एका खोलीत मी राहील. राधा, अगं पण विराजस, माझ्यासाठी या घरचा ड्रायव्हर होतास तू. आमच्या नात्याची सुरुवातच खोट्यापासून झाली ना आजी. माझा विश्वास होता तुझ्यावर आणि तेच सत्य होतं. आणि तेच सत्य म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. मग या घरचा ड्रायव्हर ज्या खोलीत राहिला असता तिथेच मी राहील. राधा, नाही विराजस, माझं ठरलंय. फसलं. पुन्हा एकदा सगळं फसलं. काहीच नाही लागलं हाती. अगं आत्ता कुठे एक चांगली संधी आली होती. तू विराजस त्या मुलीला घेऊन घराबाहेर गेलेला, पण माझंच नशीब वाईट ना.